फिरा काहीच फिरा, फिरलात तर तुम्हाला हे सगळं बघायला भेटेल. स्टेशनला आलं का? स्टेशनला आलं कसं ना, स्टेशनला चाललंय मी. कर्जतमध्ये ढोम लेक आहे, तिकडे जायचा प्लॅन आहे. आता बदलापूरला पोहोचलोय आम्ही. लेट्स सी, तोपर्यंत चहा पिऊया. तर गुड मॉर्निंग फ्रॉम कर्जत गाईज. ॲज यू कॅन सी सनराईज होतोय आणि आम्ही अजून त्या स्पॉट, थोडी थंडी आहे त्यामुळे मला बोलायला त्रास होतो, बट मी बोलणार आहे. कारण ज्या स्पॉटला मला पोचायचं होतं सनराईजला, ते सूर्य खूप लवकर वरवर येतो त्यामुळे पॉसिबल नाही होत आहे. वाव, लुक ॲट दिस. सो आम्ही चाललोय ढोम लेकला, जे कर्जत मध्ये आहे. सध्या तरी तुम्ही पण एन्जॉय करा, मी पण एन्जॉय करतो. हा जो समोर होणारा सनराईज येतो. काय थंडी आहे यार, बेकार थंडी आहे. माझे लिटरली ग्लव्स हाताने हात थरथरतात. आणि मुंबई लोकल, एक वेळ होता जेव्हा आम्ही लोकलने ट्रॅव्हल करून पोहोचायचो कर्जत खोपोली साईडला. आज आपल्या बाईकवर चाललोय विथ दिस सनराईज. एक नंबर व्हायला येत आहे. आय डोंट नो ही फिलिंग कशी सांगू, बट काय व्ह्यू आहे यार, काय व्ह्यू आहे. ओ माय गॉड, लुक ॲट दिस गाईज. व्ह्यू बघायच्या नादात ना कुठला तरी स्पीड ब्रेकर मिस होणार आहे आणि आम्ही विले वाढणार. हा वा, वेदा आहे बघ, काय छान आहे ना हे. खरं काहीच, तुमची लाईफ चालू असेल ना, लाईफ मध्ये स्ट्रेस असेल बेकारवाला, बाहेर पडा, बाहेर बाहेर पडा, जग बघा. वाईच तुम्ही जग बघाल ना, स्ट्रेस स्ट्रेस सगळं गायब होऊन निसर्गाच्या सानिध्यात जा. कालपर्यंत माझं डोकं इतकं भरलेलं होतं विचारांनी, ओव्हर थिंकिंगने आणि एन्झायटीने. बट मी जसा हा व्ह्यू बघितलाय ना, आय एम मेस्मरायझिंग. लाईक माझी एन्झायटी, स्ट्रेस सगळं गायब झालंय आणि एकदम असं वाटतंय की काहीतरी न्यू लाईफ भेटलंय. फायनली आय एम फिलिंग की संडे वर्थ आहे माझा. अँड थँक्स टू दिस लेडी जी मागे बसली आहे माझ्या, की मी तुम्हाला हा व्ह्यू दाखवू शकतोय आणि मी स्वतः एन्जॉय करू शकतोय. है ना, छान एकदम. तेव्हा तिकडे वा, अरे वा. मी कधी इमॅजिन नव्हतं केलं की आपली गाडी असेल, हा व्ह्यू असेल आणि मी असं चालवत असेल. खरं कधी इमॅजिन नव्हतं केलं. पण काहीच गोष्टी होतात, गोष्टी होतात, तो मला फक्त बिलीव्ह करायचा.
थँक्यू माय सेल्फ मला हे दाखवण्यासाठी. स्वतः तुम्ही व्ह्यू एन्जॉय करा. मी थोडा रोडवर फोकस करतो कारण आम्ही 20 मिनिटं मागे. सो सर ऑलमोस्ट वरती आलेत. ढगांमध्ये दिसत नाही नीट. आम्हाला अजून 20 मिनिटं दाखवत आहेत पोहोचायला. होपफुली आम्ही त्याच सिनारिओ मध्ये पोहोचू लेक जवळ. आणि तुम्हाला दिसेल का आम्ही चाललोय या पॉइंटला. पण आपण प्रॉपर नेरळ माथेरानच्या टप्प्यात कुठेतरी. त्यामुळे थंडी एवढी बोचरी आहे ना. सो तुम्हाला तर मुंबईत राहून ऑरेंज हिल यावर थंडीच नाही गाईज. 7-10 झालेत. इकडे या. तुम्ही तर बोलणार आहे की भाई थंडी नाहीये. एवढी थंडी आहे इकडे. दिस हा माउंटन रेंज आहे तर आपल्याकडे. आय एम जस्ट लव्हिंग इट. सो आम्ही आता माथेरानच्या एंट्री पॉइंटला पोहोचलोय. बरोबर आहे ना. सुविधा असं घाबरवते पण ते मागे शूट करते ऍक्च्युली या व्ह्यू साठी. कॅन यू सी द व्ह्यू. सूर्यकोन वरती हे बघा मिनी ट्रेनचा ट्रॅक आहे. गाईस रेडी फॉर द शो स्टॉपर ऍक्च्युली. सूर्योदय. Today I'm actually chasing sunrise. आणि ते बघता बघता इकडे जे माथेरानचे डोंगर आहेत, जो माथेरानचे डोंगर आहेत ते त्याची एक वेगळी हॅपीनेस आहे. सो आम्ही चाललोय लेकच्या दिशेने आता. सो हा रोड बघूया कुठपर्यंत घेऊन जातो. मोस्टली लेक पर्यंत घेऊन आहे रोड जेवढं मला माहिती आहे. अरे वा, वॉटर क्रॉसिंग लागलेलं आहे गाईज आपल्याला. पण मी जास्त नेणार नाही पाण्यातून बाबा. आत्ता गाडी साफ केली मी मस्त मागच्या हप्त्यात. फुल वाईबांच्या भावाचा होते. सो आम्ही आलो हे पाली भुतवली डॅम एरिया. सो आता इकडे पाणी खूप कमी आहे. साठी आलो इकडे. सो तुम्हाला निरंगी तिकडे बसली आहे. काय बोलू मी, म्हणजे फिरा गाईज फिरा. फिरलात तर तुम्हाला हे सगळं बघायला भेटेल. घरी बसून काय नाही. टीव्हीवर बघाल, यूट्यूबवर बघाल, फक्त मनाला शांती भेटेल की बाबा आपण बघितला, नाहीतर काय नाही. समजा तिच्या इथे आज बघा दगडांचा काय भारी आम्हाला भेटला. असं आहे. गाडी आपली त्या झाडाजवळ आहे, त्यामुळे दिसत असेल की नाही तिथे
तो तिकडे झाड आहे, त्या झाडाजवळ गाडी ठेवली. पैसा मला बसायला जागा नाही ठेवली, मी याच्यावर बसतो. केस एकदम विचित्र झालेत बलकलावा लावण्यामुळे. वेदांगी हाय, काय वाटतंय मग? सध्या तरी गार वाटतं. हिवाळ्यात आम्ही आय गेस फर्स्ट टाइम आलो. खूप छान आणि शांत आहे. हो, आम्ही जातो आता परत गाडीजवळ खायला, काहीतरी भूक लागली आता. हो. चलो. तर आता खाण्यापिण्याच्या गोष्टी आल्या आहेत आणि खाण्यापिण्याच्या गोष्टीत आम्ही नेक्स्ट लेवलचे बजेट फ्रेंडली लोक आहेत. तर आपण इथे बनवणार आहे चिप्सवाला चाट, लेस चाट. सो लेसच पाहिजे, लेस चाट बनवायला लेसच पाहिजे. आणि अजून पण इन्ग्रेडियंट्स आहेत, दाखवतो. इथं लेस झाले. देन आपल्याकडे आहेत कॉर्न्स, हे कांदा, टोमॅटो. इथे सॉसेस आहेत, वेगवेगळे सॉस आहेत. रेडी आपल्याकडे सगळं. हे गोड आहे थोडं. आणि हा एक्स्ट्रा खाऊ आहे. सो आता बनवूया आपण. बनवून झालं दाखवतो. तर इकडे आमचं इन्ग्रेडियंट मिक्स होत आहेत सगळे. हे आमचा शेफ वेदांगी. चमचावर काढून दाखव. 5 minutes later. सो आम्ही इथून या पॉइंटवरून तरी निघतोय आता, कारण ऊन पण थोडं वरती आलंय आणि ना इथे गर्दी वाढायला लागली. सो बेटर आहे की इथून निघावा. एक 4 किलोमीटर मागे परत एक पॉइंट आहे. सो आम्ही बघतोय तिकडे काय एक्सप्लोर करता येईल का. सो हा होता आपला ढोम लेक. गाईज, तुमच्याकडे KTM असेल ना ॲडव्हेंचर, प्लीज तिला मेनस्टँड लावू नका जर तुम्हाला हे असे पॅचेस करायच्यात. खूप खराब आहे. KTM ने काय विचार करून मेनस्टँड बनवलाय काय माहिती. त्याची म्हणजे ऑफ रोडसाठी तो नाही आहे इतका परफेक्ट. अडकतो, मेन दगडांमध्ये अडकतो आणि दगडांमध्ये अडकला ना वांदे होतात. सो इथं थांबूया, वेदाला येऊ दे. मजा आली. संडे या बट आज संडे वर्थ वाटतोय. सो हा त्याच्या थोडा मागे ऑब्विसली. आणि आपली टँक बॅग बघा. मी अशी वर्टिकली माउंट केली आहे, का तर आपल्या टँकला साईडला मेटल आहे आणि आता स्ट्रॅप लावायला कुठे परत, म्हणून अशी लावली. अगं डॅम कडे रस्ता कुठला होतो? हा असा होतो काय? बरं. तिकडे खाली जाऊ शकतो काय असं? अच्छा, तिकडून जाऊन आलो आम्ही.
हा वरती जाऊन आलो. सो हा ह्याचा लास्ट स्टॉक आहे. रादर इथून खाली उतरून तिथे काय करू शकतो गाईस, कोणाला जेटस्की करायची असेल 10 जणांच्या ग्रुपसाठी 200 रुपये, 4 जणांसाठी 300 रुपये पर पर्सन. हां, सो कोणाला जेटस्की करायची असेल इकडे या करा. सो चला परत आम्ही ऑफरोड करून चाललो आता. बघूया आता बाहेर पडूया, बाहेर बघूया काय सीन आहे, काय कुठे जाऊ शकतो किंवा असं काय. असं होईल नाही तर गाडी चालवून चालवूनच हालत खराब होईल. सो आपण आलोय आता मेन रोडला. तर आम्ही प्लॅन केला की बेटर आहे घरी निघूया, कारण घरी जाऊया. संडे आहे, हाफ डे आहे अजून संडेचा, रेस्ट करता येईल. हॅलो हॅलो. सो आता आम्ही ऑलमोस्ट बदलापूर कटाई रोडवर आहे आणि घरी पोहोचलोय ऑलमोस्ट. तर बेटर आहे आपण इथेच व्लॉगचा एंड करूया. तर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करा ब्लॉगला, सबस्क्राईब करा चॅनलला असेच ब्लॉग बघायला, आणि आपण भेटूच पुन्हा एकदा अजून एका नवीन जागेवर. तोपर्यंत राईड सेफ, स्टे ट्यून्ड. बाय बाय.